नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर याआधी आपण ऑगस्ट 2023 जुलै 2023चे जे मंथ वाईज करंट अफेअर आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती क्लिअर करणार आहे। चला तर मग आजचा पहिला प्रश्न आपण सर्वांनी बघूया की पहिला प्रश्न आहे 2 जून 2023ला कोरोमंडल एक्सप्रेस अपघात झाला होता, हा तुम्हाला माहित आहे। जिल्हा बालासोर ओडिशा या राज्यामध्ये कोरोमंडल एक्सप्रेस अपघात झालेला होता मित्रांनो। त्यामुळे तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची आहे 2 जून 2023। रेल्वे हा विषय संघ सूचीमध्ये येतो हे आपल्याला माहित असलं पाहिजे। आणि रेल्वे मंत्री कोण होते तत्कालीन, तर ते होते अश्विनी वैष्णव। आणि रेल्वे बोर्डची स्थापना ही 1905 मध्ये झाली होती लॉर्ड कर्झनच्या काळात। अलीकडेच रेल्वे बोर्डच्या पहिल्या महिला CEO आणि अध्यक्ष यांची निवड झालेली आहे। त्या कोण आहेत ते मला खाली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। माहितीसाठी एक एक्स्ट्रा पॉईंट सांगतो तुम्हाला, भारतामध्ये एकूण रेल्वे झोन 18 आहेत। ओके, किती रेल्वे झोन आहेत तर 18 रेल्वे झोन आहे। आणि 18वा रेल्वे झोन विशाखापट्टणम बनलेला होता, हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ येलो स्टार हा सुरिनाम देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आलेला आहे। मग तुम्हाला प्रश्न काय विचारला जाणार की भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना खालीलपैकी कोणत्या देशाने सर्वोच्च अवॉर्ड दिलेला आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सुरिनाम। आणि पुरस्कार प्राप्त त्या पहिल्याच भारतीय ठरलेल्या आहे। सो हा प्रश्न आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। द्रौपदी मुर्मू ह्या संताल आदिवासी समुदायातून येतात, हा पॉईंट आपल्याला लक्षात असला पाहिजे। मुर्मू ह्या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहे। त्याचप्रमाणे भारताच्या सर्वात तरुण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच आहे, हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या। स्वातंत्र्यानंतर जन्मणाऱ्या त्या पहिल्याच महिला राष्ट्रपती ठरलेल्या आहे। राष्ट्रीय रामायण महोत्सव 2023 कोणत्या राज्यामध्ये पार पडलेला आहे, तर राष्ट्रीय रामायण महोत्सव 2023 छत्तीसगड या राज्यामध्ये पार पडलेला आहे। छत्तीसगडला महाराष्ट्र राज्यातील गोंदिया आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे, हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या। जिल्ह्यांचे जे नाव चेंज झालेले आहे त्या संबंधित अहमदनगरचे नवीन नाव अहिल्यादेवी नगर करण्यात आलेले आहे। औरंगाबादचे नवीन नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेले आहे। तर उस्मानाबादचे नवीन नाव धाराशिव असे करण्यात आलेले आहे। त्यामुळे हे तिन्ही पॉईंट तुम्हाला आता इथे लक्षात ठेवायचे आहे। त्यानंतर ऑपरेशन करुणा। ऑपरेशन करुणा काय आहे की मोचा चक्रीवादळाने प्रभावित झालेल्या म्यानमार देशाला मदत करण्यासाठी भारताद्वारे ऑपरेशन करुणा राबवण्यात आलेलं होतं। मोस्ट टाइम पी करा, बरेच जण करुणा आणि कावेरीमध्ये कन्फ्यूज होऊ शकतात, त्यामुळे मी तुम्हाला आधीच क्लिअर करून देतो। करुणा आलं तर म्यानमार लक्षात ठेवायचं आणि ऑपरेशन कावेरी आलं तर दक्षिण सुदान तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। मोचा चक्रीवादळ जे आलं होतं या चक्रीवादळाला नाव येमन या देशाने दिलेले होते। आणि 2 ऑपरेशन आपल्याला नेहमी लक्षात असले पाहिजे। ऑपरेशन देवी शक्ती अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी जे भारतातर्फे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं त्या ऑपरेशनचं नाव होतं देवी शक्ती। आणि युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी जे आपण ऑपरेशन राबवलेलं होतं त्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन गंगा। तर ही महत्त्वपूर्ण क्वालिटी माहिती मित्रांनो आपण तुम्हाला आपल्या या पर्टिक्युलर नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती देत असतो। जर तुम्हाला नक्कीच या सिरीजचा फायदा होत असेल तर तसं मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगत चला। त्यानंतर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023चा आहे मित्रांनो, लक्षात घ्या, कारण 22चा आपल्या भारताच्या लेखिका गीतांजली श्री यांना रेत की समाधी यासाठी मिळालेला होता। त्यामुळे 22 आणि 23 दोन्ही पाठ ठेवा। मग 23चे विजेते कोण आहे, जॉर्जी गोसोडिनो, आणि यांचं पुस्तक कोणतं होतं, टाइम शेल्टरला हा पुरस्कार भेटलेला आहे। एक बुकर पुरस्कार असतो तो वेगळा, हा इंटरनॅशनल बुकर अवॉर्ड आहे। ह्या 2 गोष्टीतला फरक तुम्ही इथे लक्षात घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न कोणता आहे की भारतातील तिसरे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम 2023 मध्ये पार पडले, तर ते उत्तर प्रदेश या राज्यामध्ये पार पडलेले आहे। मित्रांनो, भारतात सर्वात जास्त लोकसंख्या उत्तर प्रदेश या राज्याची आहे, तर सर्वात जास्त क्षेत्रफळ राजस्थान या राज्याचं आहे। ह्या 2 प्रश्नाला तुम्ही व्यवस्थित क्लिअर करून घ्या, कारण येत्या परीक्षेत तुम्हाला यावरती प्रश्न नक्कीच दिसणार आहे। पुढचा प्रश्न आहे संजीवनी योजना हिमाचल प्रदेश। ओके, उद्देश आहे दूध उत्पादन वाढवणे। ठीक आहे, तर संजीवनी योजना कोणत्या राज्यानं सुरू केली असा जर प्रश्न आला तर उत्तर घ्यायचं आहे हिमाचल प्रदेश। मित्रांनो, भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य ठीक आहे कोणतं ठरलेलं होतं, तर ते ठरलेलं होतं हिमाचल प्रदेश।
26 नोव्हेंबरला राष्ट्रीय दूध दिवस साजरा केला जातो. का बरं केला जातो? कारण या दिवशी व्हर्गीस कुरियन यांचा जन्म झाला होता आणि व्हर्गीस कुरियन हे भारताच्या धवल क्रांतीचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जाते. दूध दिवस 26 नोव्हेंबर लक्षात ठेवा. आणि तुम्हाला माहीतच आहे 26 नोव्हेंबरला आणि तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो 26 नोव्हेंबरला संविधान दिवस पण साजरा केला जातो. ओके. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जे संविधान स्वीकारलेलं होतं ते 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारलेलं होतं. मात्र संविधान जे लागू झालं होतं ते 26 जानेवारी 1950मध्ये लागू झालेलं होतं. सो ह्या 2 पॉईंटमध्ये तुम्ही क्लिअरेशन ठेवा. जगात दूध उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो? जगात दूध उत्पादनात भारताचा प्रथम क्रमांक लागतो. तर महाराष्ट्राचा पशुधनामध्ये 7वा क्रमांक हा PSI प्री हा कंबाईंड प्रीमध्ये पण प्रश्न विचारलेला होता. आणि कुक्कुटपालनामध्ये महाराष्ट्राचा 5वा क्रमांक लागतो. हे दोन्ही पॉईंट मला तुम्ही पाठ करून द्या. पशुधन आलं तर 7 करायचं, कुक्कुटपालन आलं तर 5 करायचं. आणि दूध उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? प्रथम क्रमांक लागतो. एक जर तुम्हाला विचारलं की ऑपरेशन फ्लड कशा संबंधित आहे, तर ऑपरेशन फ्लड दूध उत्पादनासंबंधित आहे. ओके. सो क्लिअर ठेवा. तर मी सर्व माहिती जवळपास क्लिअर करून दिलेली आहे तुम्हाला. आणि दुधामध्ये लॅक्टोज हा घटक असतो, लक्षात ठेवा. मध्ये लॅक्टोज हा घटक असतो. द नुरी हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे? दक्षिण कोरिया. जुळलावणीमध्ये आला प्रश्न तर कव्हर करा. द नुरी उपग्रह दक्षिण कोरिया. खैबर उपग्रह इराण. फतेह मिसाईल इराणचंच आहे. ओके. त्याचप्रमाणे वॅगनर हे काय आहे? तर रशियातील खाजगी सैनिक आहे. सध्या चर्चेमध्ये होतं म्हणून मी हा पॉईंट तुम्हाला इथे कव्हर करून दिलेला आहे. त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ 50 गावामध्ये सामाजिक सभागृह उभारण्याचा निर्णय कोणत्या राज्याने घेतलेला आहे? तर ऑब्वियसली महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेला आहे सामाजिक सभागृह. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आयफा अवॉर्ड 2023मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे? तर सर्वोत्कृष्ट चित्रपट दृश्यम 2 ठरलेला आहे. मित्रांनो आयफा अवॉर्ड आणि राष्ट्रीय चित्रपट अवॉर्ड 69वा याच्यामध्ये फरक आहे. तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा 69वा जो राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पार पडलेला आहे त्यामधील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे? आणि तुमच्याजवळ एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल तर ते सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा, म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांना ते सोपं जाईल. चला तर सर्वांनी जाता जाता एकदा कमेंट बॉक्स बघून नक्कीच जायचं आहे. आपण होतो आयफा अवॉर्ड 2023वर. सर्वोत्कृष्ट चित्रपट दृश्यम 2 ठरलेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे ऋतिक रोशन विक्रम वेधा या चित्रपटासाठी. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे आलिया भट गंगूबाई काठियावाड या चित्रपटासाठी. सो लक्षात ठेवा. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपल्या समोर आहे मित्रांनो की अरुण जलविद्युत प्रकल्प नेपाळचा आहे. लक्षात घ्या कोणाचा आहे? अरुण जलविद्युत प्रकल्प नेपाळ. आणि सूर्यकिरण युद्ध सराव भारत आणि नेपाळ दरम्यान केला जातो. लक्षात घ्या भारत आणि नेपाळ दरम्यान कोणता युद्ध सराव केला जातो? तर तो आहे सूर्यकिरण नेपाळ असं लक्षात ठेवा. भारतातील सर्वात मोठी उच्च न्यायालयाची इमारत कोणत्या ठिकाणी उभारली गेलेली आहे? तर भारतातील सर्वात मोठी उच्च न्यायालयाची इमारत रांची झारखंड या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे. मग सध्या भारतामध्ये एकूण उच्च न्यायालय किती आहे? तर ते 25 आहे. उच्च न्यायालयासंबंधित कलम कोणती आहे? तर ती 214 आहे. आणि भारतातील पहिलं उच्च न्यायालय कलकत्ता होतं. तुम्हाला माहीत असेल इंडियन हायकोर्ट ॲक्ट 1861चा होता लॉर्ड कॅनिंगच्या काळातला. आणि त्याच्या काळामध्ये 1862मध्ये 3 उच्च न्यायालय स्थापन झाले होते. एक पहिलं कोलकाता, दुसरं होतं आपलं मुंबई आणि तिसरं होतं मित्रांनो मद्रास. आणि चौथं अलाहाबाद होतं ते 1866चं होतं. तर हा क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मित्रांनो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपतीला असतो. ओके. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपतीला असतो. तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार संसदेला असतो. हा मायक्रो पॉईंट आहे. पहिल्यांदा अभ्यास करताना हे लक्षात येत नाही त्यामुळे मी तुम्हाला हे इथं क्लिअर करून दिलेलं आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं रिटायरमेंटचं जे एज असते निवृत्तीचं वय 65 वर्ष असते. तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं रिटायरमेंटचं जे निवृत्तीचं वय असते ते 62 असते. तर लक्षात घ्या हे 65 आणि हे 62 निवृत्तीचं वय आहे. मोस्ट IMP करा. आय होप की तुमच्या ही सगळी कन्सेप्ट लक्षात आली असेल. त्यानंतर बांद्रा वर्सोवा मार्गाला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? तर विदा सावरकर यांचे नाव देण्यात आलेले आहे. मग आता विदा सावरकर चर्चेमध्ये आहे तर त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे मित्रांनो. त्यांनी 1904मध्ये अभिनव भारत ही संघटना स्थापन केलेली होती. ठीक आहे. त्यांनी 1857चे स्वातंत्र्य समर हे प्रसिद्ध पुस्तक
लिहिलेलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कोणता दिलेला आहे. COP27 इजिप्त म्हणजेच मिस्र या देशामध्ये पार पडलेली आहे. तर COP28 UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरात या देशामध्ये पार पडणार आहे. मित्रांनो, COP28च्या अध्यक्षांच्या समिती सल्लागार सेवा देण्यासाठी भारतातर्फे कोणाची निवड करण्यात आलेली आहे, तर मुकेश अंबानी यांची निवड करण्यात आलेली आहे. केव्हा पार पडली होती मग, असा पण प्रश्न विचारला जाऊ शकते. तर COP1 ही बर्लिन 1995 जर्मनी या ठिकाणी पार पडलेली होती मित्रांनो. तर COP तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. COP म्हणजे होते कॉन्फरन्स ऑफ पार्टी. ओके, सो 28 UAE लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. माहितीसाठी एक सांगायचं आहे तुम्हाला, आपल्या इथे 26 जानेवारीला प्रमुख पाहुणे येत असतात. तर 26 जानेवारी 2023ला जे प्रमुख पाहुणे आले होते ते इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष आले होते. हा पॉईंट तुम्ही ते लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. मृत्यूदंड शिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेणारा मध्य आशियातील देश कोणता ठरलेला आहे, तर तो ठरलेला आहे कझाकिस्तान. ओके, काझिंद युद्ध सराव भारत आणि कझाकिस्तान दरम्यानच असतो. कसं लक्षात ठेवा, KZ म्हणजे कझाकिस्तान, IND म्हणजे होते आपला इंडिया. सो काझिंद भारत आणि कझाकिस्तान. ओके, दुस्तेलिक म्हटलं तर भारत आणि उझबेकिस्तान. चला पुढचा प्रश्न बघूया कोणता आहे मित्रांनो. ठीक आहे, याची PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देईल. टेलिग्राम चॅनलची लिंक हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा ज्युनियर हॉकी एशिया कप 2023 कोण जिंकला. ऑब्व्हियसली भारतानं जिंकलेला आहे चौथ्यांदा. हरवलं कोणाला, पाकिस्तानला हरवलेलं आहे. ओके, सो प्रश्न लक्षात ठेवा कारण विजेता भारत देश ठरलेला आहे. स्माईल ॲम्बॅसिडर. ठीक आहे, ॲम्बॅसिडरचं स्पेलिंग थोडं चेक करून घ्या, महत्त्वाचं आहे. ठीक आहे, ॲम्बॅसिडर. सो स्माईल ॲम्बॅसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे, तर सचिन तेंडुलकर यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि निवडणूक आयोगाने एक सदिच्छा दूत म्हणून सुद्धा कोणाची निवड केलेली आहे, सचिन तेंडुलकर यांची निवड केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे मित्रांनो, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, की सायक्लोन 1 हे युद्ध सराव कोणादरम्यान पार पडलेला आहे, तर सायक्लोन 1 हा युद्ध सराव भारत आणि इजिप्त दरम्यान पार पडलेला आहे. 26 जानेवारी 2023ला मी आताच म्हटलं की इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष आलेले होते. त्यांचं नाव आहे अब्दुल फतेह अल सिसी. आणि पहिल्यांदाच कोणीतरी इजिप्तचे पाहुणे आपल्या भारतामध्ये आलेले आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे चला मित्रांनो. जागतिक हवामान संघटना ऑर्गनायझेशन, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक हवामान संघटना. का बरं मी हा प्रश्न इथे कव्हर केला, कारण पहिली महिला महासचिव झालेली आहे केलिस्टी सावलो. केलिस्टी सावलो कुठल्या आहे, प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कोणीतरी आन्सर देऊन सांगा की त्या कोणत्या देशाच्या आहे. WMOची स्थापना मग 23 मार्च 1950ला झालेली होती स्थापना. हेडक्वार्टर आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड. मोस्ट इम्पॉर्टंट करा मित्रांनो. आणि जर लेक्चर तुम्हाला खरोखर युजफुल वाटत असेल, मी ही माहिती तुम्हाला दर महिन्याला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसं वीकली पण करंट अफेअर मी टाकणार आहे मित्रांनो. म्हणजे जेणेकरून जे तुमचे मासिक त्यानंतर करंट अफेअरच्या लेक्चरवर जे पैसे खर्च होतात ते आता याच्या पुढे होणार नाही मित्रांनो. आणि उत्कृष्ट माहिती देण्याचा माझा तुम्हाला प्रयत्न असेल. जवळपास सर्व इंटरनेटचे सोर्स वगैरे पुढे ही माहिती ठेवत असतो. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टींची तुम्ही इथं नोंद घ्यावी आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपल्या या चॅनलवरती चांगली माहिती हे विद्यार्थ्यांपर्यंत प्रोव्हाइड होईल मित्रांनो. आणि त्या काही दिवसातच आपल्याला आपल्या चॅनलचे 50K सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे आहे. आणि यासाठी मला तुमची मदत लागणार आहे मित्रांनो. माहिती जर चांगली वाटत असेल तर नक्कीच शेअर करा. ओके, सो तुम्हाला एक माहीत आहे का, 23 मार्चला जागतिक हवामान दिवस असतो. का बरं असतो मग हवामान दिवस, कारण जागतिक हवामान संघटनेची स्थापना मार्च 1950ला झाली होती. एक माहितीसाठी सांगतो, 21, 22, 23 आणि 24 असं लिहून घ्यायचं आणि एक लिहायचं वजह आणि एक घ्यायचं क्ष. म्हणजे जागतिक वन दिवस, जागतिक जल दिवस, त्यानंतर जागतिक हवामान दिवस जो आता आपण बघितला, आणि एक आहे जागतिक क्षयरोग दिवस. आणि हे मार्चमधले आहे. 21 मार्च, 22 मार्च, 23 मार्च आणि 24 मार्च. क्लिअर. चला पुढे. स्वतंत्र महिला पोलीस कॅडर असणारं पहिलं राज्य कोणतं आहे, तर ते आहे आंध्र प्रदेश. ओके, आणि तिथले CM कोण आहे, जगनमोहन रेड्डी. मित्रांनो, इथे पोलीसचं स्पेलिंग चुकलेलं आहे. थोडं स्पेलिंगकडे पण लक्ष द्या, कारण पोलीस भरतीमध्ये एका वर्षी पोलीसचं स्पेलिंग विचारलेलं होतं. तर ते असं आहे, मोठ्या विलँटीच्या स्वरूपात तुम्हाला ते लिहायचं आहे मित्रांनो. त्यानंतर मुख्यमंत्री कमवा आणि शिकवा योजना कोणी सुरू केलेली आहे, मध्य प्रदेशने. मग वृद्ध यात्रेकरूंना मोफत विमान प्रवास देणारं पहिलं राज्य कोणतं ठरलं, तर ते मध्य प्रदेशच ठरलेलं आहे. आणि CM कोण आहे तिथले,
शिवराज सिंग चौहान हे तिथले काय आहे CM आहे मित्रांनो. ओके, सर्वात स्वच्छ शहर इंदोर हे सुद्धा मध्य प्रदेशमधीलच आहे. मित्रांनो, पोलाद उत्पादनात भारत जगात कितव्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे? दुसऱ्या क्रमांकाचा. मग पहिला कोण आहे पोलाद उत्पादनात? चीन, सेकंड भारत आणि थर्ड नंबर आहे जपान. ओके, सो आपण जपानला क्रॉस करून समोर आलेलो आहे आणि आपण दुसऱ्या नंबरचा देश ठरलेला आहे पोलाद उत्पादनात. नोवा काखोवा धरण कोणत्या देशातील आहे? युक्रेन. ठीक आहे, धरण आहे हे निपर नदीवर. कोणती नदी आहे तिथे? निपर. आणि युक्रेन रशिया युद्ध आणि रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे. लक्षात घ्या, 24 फेब्रुवारी 2022ला हे युद्ध सुरू झालं होतं आणि आजही हे युद्ध सुरू आहे. मी तारीख याच्यासाठी दिली की तुम्हाला पेपरमध्ये विचारल्या जाऊ शकते म्हणून. आणि जर तुम्हाला काही डाऊट वाटत असेल तर नक्की चेक करा, तुम्हाला ही तारीख दिसते का बघा. युक्रेनची राजधानी क्यू आहे आणि युक्रेनची राजधानी क्यू जी आहे ना मित्रांनो, ते निपर नदीवरच आहे. त्यामुळे धरण महत्त्वाचं आहे. युक्रेनची जी राजधानी आहे क्यू हे कोणत्या नदीकाठी आहे? निपर नदीकाठी आहे. सो हा प्रश्न मला महत्त्वाचा वाटला. आणि युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना आपण परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा पण राबवलेलं होतं, हे मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं आहे. चला, तुर्की भूकंप आला होता, आठवते तुम्हाला? 6 फेब्रुवारी 2023ला तुर्की या ठिकाणी भूकंप झाला होता. तर लक्षात घ्या, भारतातर्फे आपण त्यांना मदत करण्यासाठी ऑपरेशन दोस्त राबवलं होतं. ओके, ऑपरेशन दोस्त. तर अशा पद्धतीने हे पण पाठ करा. चला, आता क्रीडा घडामोडी संबंधित 2-3 पॉईंट्स आहेत ते कव्हर करून देतो. डेव्हिस चषक 2022 कॅनडाने जिंकलेला आहे आणि ऑस्ट्रेलिया उपविजेता ठरलेला आहे. मित्रांनो, डेव्हिस चषक कशा संबंधित आहे असा प्रश्न आला तर उत्तर घ्यायचं आहे टेनिस. ओके, सुब्रोतो चषक कशा संबंधित आहे? फुटबॉल. त्यानंतर संतोष चषक कशा संबंधित आहे? संतोष चषक आहे फुटबॉल संबंधित. दोन्ही सहसह आहे, फुटबॉल लक्षात ठेवायचा आहे. मग थॉमस कप विचारला तर बॅडमिंटन. इराणी चषक कशा संबंधित आहे? क्रिकेट. आता तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, देवधर चषक कोणत्या खेळासंबंधित आहे? पूर्ण हे पाठ करून घ्या, परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर बघा मित्रांनो, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आलेला आहे? तर हा पुरस्कार आशा भोसले यांना देण्यात आलेला आहे. आणि पहिला पुरस्कार कोणाला देण्यात आलेला होता? तर PM नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. एकदा इयर चेक करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, चर्चेतील कोलावरम सिंचन प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे? तर हा प्रकल्प आंध्र प्रदेश या राज्यातील आहे आणि सध्या तो मोठ्या प्रमाणात चर्चेवर आहे. त्यामुळे तुम्हाला प्रश्न काय विचारला जाईल की कोलावरम सिंचन प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे? आंध्र प्रदेश. आणि तो कोणत्या नदीवर आहे? तर तो आहे गोदावरी नदीवर. तुम्हाला माहीत असेल, गोदावरी नदीने महाराष्ट्राचे 49% क्षेत्र व्यापलेले आहे. गोदावरीची महाराष्ट्रातील लांबी 668 किलोमीटर आहे, तर भारतातील लांबी 1465 किलोमीटर इतकी आहे. दक्कनच्या पठारावरील सर्वात मोठी नदी गोदावरी नदी आहे. हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, देशातील सर्वात लांब बस सेवा लेह ते दिल्ली दरम्यान सुरू झालेली आहे. ठीक आहे. आणि कोणी सुरू केलेली आहे? हिमाचल प्रदेश सरकारने. मग SD महामंडळ कधीच आहे? तर लक्षात असू द्या, 1 जून 1948 मध्ये महाराष्ट्रात SD महामंडळ स्थापन करण्यात आलं होतं. 1 जून 1948ला. किती वर्ष पूर्ण झाले? 75. तुम्ही चेक करून घ्या, किती वर्ष? 75. मग SD महामंडळाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे ना, तर त्यामुळे तुम्हाला यावरती प्रश्न येणार म्हणजे येणार. ठीक आहे. सो पहिली बस कुठून कुठे धावली? पुणे ते नगर. जसं तुम्ही म्हणता की ट्रेन मुंबई ते ठाणे दरम्यान धावली, तसंच तुम्ही महाराष्ट्रातील बस सेवा पण पाठ ठेवा की पहिली बस सेवा कुठून कुठे सुरू झाली होती? तर पुणे ते नगर. त्यानंतर पुढे बघा, नव्या राष्ट्रीय सहकार धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ते आहे सुरेश प्रभू. आणि राष्ट्रीय सहकार मंत्रालय 6 जुलै 2021ला आपल्या इथे नवीन मंत्रालय स्थापन झालं होतं आणि पहिले सहकार मंत्री ठरलेले होते अमित शहा. मित्रांनो, पहिला सहकार कायदा हा 1904 मध्ये करण्यात आला होता लॉर्ड कर्झनच्या काळात. सो हे पण पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. आणि सहकारासंबंधित 97वी घटनादुरुस्ती 2011 मध्ये करण्यात आलेली होती. ओके, ज्या अंतर्गत भाग 9B आपण आपल्या घटनेमध्ये टाकलेला होता आणि 243 ZH ते ZT पर्यंत आपण कलमासुद्धा टाकलेल्या होत्या. 243 ZH ते ZT. ओके, चेक करून घ्या. देशातील थेट विदेशी गुंतवणुकीत म्हणजे FDI मध्ये अग्रेसर राज्य कोणतं ठरलेलं आहे? तर ते ठरलेलं आहे महाराष्ट्र. आता FDI मध्ये गुंतवणूक करण्यात हे थोडासा चेंज याच्यामध्ये होत राहतो, त्यामुळे ते नेहमी चेक करत राहायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मणिपूर हिंसाचार चौकशी संबंधित कोणती समिती नेमलेली होती? अजय लांबा समिती. बरं, मणिपूरमध्ये कोणादरम्यान वाद सुरू आहे? कुकी आणि मेहती जमातीमध्ये वाद सुरू आहे. खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे, त्यामुळे प्रश्न
प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहे. आणि मणिपूरमध्ये एक प्रसिद्ध सरोवर आहे, प्रसिद्ध सरोवराचं नाव आहे लोकटक सरोवर, ज्याला तरंगते सरोवर सुद्धा म्हटलं जाते. तर हे माझ्याकडून तुम्ही पाठ करून घ्या मित्रांनो. ICC टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा 2023 ही पहिल्यांदाच पार पडलेली आहे. ती टीम ठरलेली आहे ऑस्ट्रेलिया आणि कोणाला हरवलेला आहे? भारताला. त्यामुळे यावरती प्रश्न येणे जास्त चान्सेस आहे. ठीक आहे. त्यानंतर व्हॉइस कमांडद्वारा वस्तू पोहोचवणारा जगातील पहिला रोबोट कोण बनवलेला आहे? जपानने बनवलेला आहे आणि रोबोटचं नाव आहे कचाका. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर गौसेवा आयोग स्थापन करणारं राज्य ठरलेलं आहे महाराष्ट्र. मग जसं गौसेवा म्हटलं तसंच आपल्याला 48 कलम पाठ पाहिजे, कारण शेती व पशुसंवर्धन या संबंधित कोणती कलम घटनेमध्ये आहे? तर ती आहे 48. 48 ए जर म्हटलं तर ती आहे पर्यावरणाचं संरक्षण करणे, जी की 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये टाकण्यात आलेली होती. ठीक आहे. 12 जूनला काय असतो? जागतिक बालकामगार विरोधी दिवस. मग आपल्याला लगेच कलम 24 माहीत असली पाहिजे की बालकामगार बंदी कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेली आहे? कलम 24. 14 वर्षाखालील मुलांना बालकामगार समजले जाते. ओके. सो अशा पद्धतीनं करंट रिलेटेड स्टडी करत चला मित्रांनो, कधीही तुम्हाला प्रॉब्लेम जाणार नाही परीक्षेमध्ये. साहित्य अकादमी पुरस्कार 2023 डिक्लेअर झालेले आहेत. त्यामध्ये युवा साहित्य आणि बाल साहित्य पुरस्कार आयोग आपल्याला नेहमी विचारत असतो. तर बघा, युवा साहित्य पुरस्कार भेटला विशाखा विश्वनाथ यांना त्याला स्वतःविरुद्ध उभे करताना. ओके. आणि बाल साहित्य पुरस्कार भेटलेला आहे एकनाथ आव्हाड यांच्या छंददेई आनंद या पुस्तकाला. मित्रांनो बघा बघा, बाल साहित्य आहे म्हणून बघा नाव छंददेई आनंद, म्हणजे लहान मुलांप्रमाणे तुम्हाला कलाकृती दिसते. आणि युवा साहित्य म्हटलं तर बघा स्वतःविरुद्ध उभे करताना. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं पुस्तकाच्या नावावरूनही तुम्ही गेस करू शकता की युवा साहित्य पुरस्कार आहे की बाल साहित्य पुरस्कार आहे. थोडे प्रश्न राहिलेले आहे. UIDAIचे नवीन CEO कोण झालेले आहे? तर ते झालेले आहे अमित अग्रवाल. मित्रांनो, UIDAIचा फुल फॉर्म काय होते ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आधार कार्ड संबंधित आहे, नक्की सांगा. गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्कार 2023 कोणाला मिळालेला आहे? तर बघा, विजेते आहे शक्तिकांत दास. RBIचे हे 25वे गव्हर्नर आहे, हे महत्त्वाचं. आणि पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले नाही तर ते दुसरे भारतीय गव्हर्नर ठरले. मग पहिले कोण? रघुरामजी राजन 2015. बघा किती इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. RBIची स्थापना जर सांगायला गेलो तर RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये करण्यात आलेली होती. तर RBIचं राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 मध्ये करण्यात आलेलं होतं. दिल्लीचे नायब राज्यपाल सध्या कोण आहे? जुलैचा विचार करता दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. विनय कुमार सक्सेना हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. राजश्री शाहू अवॉर्ड 2023 डॉक्टर अजय बंग आणि राणी बंग यांना जाहीर करण्यात आलेला आहे. आणि संस्था कोणती आहे त्यांची? तर सर्च संस्था आहे, जी की गडचिरोली या ठिकाणी आहे. सो हा अवॉर्ड पण तुम्ही इथे पाठ ठेवा मित्रांनो. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय पर्यटन परिषद 2023 छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी पार पडणार आहे. आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस 25 जानेवारीला असतो, तर जागतिक पर्यटन दिवस 27 सप्टेंबरला असतो. 25 जानेवारीलाच राष्ट्रीय मतदार दिवस सुद्धा असतो. मित्रांनो, महाराष्ट्राची पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगरलाच म्हटलं जाते, हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. ओके. पर्यटनाचा जिल्हा म्हटला तर सिंधुदुर्ग, आणि पर्यटनाचा तालुका म्हटला तर जुन्नर. जुन्नर कुठे आहे? पुणे. ओके. सो हे लक्षात ठेवा. तालुका म्हटला तर जुन्नर, पुणे. पुरस्कार प्राप्त व्यक्तींना 10,000 रुपये दरमहा देणारे राज्य कोणते ठरलेले आहे? तर ते ठरलेले आहे हरियाणा. हरियाणाचे CM कोण आहे? मनोहरलाल खट्टर. त्यानंतर पहिला आदिवासी खेळ महोत्सव हा तलाठीमध्ये प्रश्न आलेला होता. बघा कोणाला आला होता सांगा नक्की. पहिला आदिवासी खेळ महोत्सव कुठे पार पडलेला आहे? भुवनेश्वर, ओडिशा या ठिकाणी पार पडलेला आहे. आता महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, पहिला आहे आणि आदिवासी खेळ महोत्सव आहे, तर सांगा हा प्रश्न येणार नाही का पेपरमध्ये? डेफिनेटली येणार. तर असं लगेच आपल्याला अभ्यास करताना कळलं पाहिजे की यावरती प्रश्न येणार आहे. ठीक आहे. सो भुवनेश्वर, ओडिशाची राजधानीच आहे भुवनेश्वर. आणि पंचायत राज लक्षात असू द्या, पंचायत राज स्तरावर औषध योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर झारखंड राज्याने सुरू केलेली आहे. WHOच्या जागतिक पारंपरिक वैदिक परिषदेचे उद्घाटन कुठे करण्यात आलेले आहे? तर गांधीनगर, गुजरात या ठिकाणी करण्यात आलेले आहे. गुजरातची राजधानी आहे गांधीनगर. तर मित्रांनो, पारंपरिक वैदिक परिषद आहे, त्यामुळं महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि WHOची परिषद आहे, त्यामुळे यावरती प्रश्न विचारले जाणे साहजिकच आहे. सो गांधीनगर, गुजरात लक्षात ठेवा. WHO म्हणजे होते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन,
ज्याची स्थापना 7 एप्रिल 1948 मध्ये करण्यात आलेली होती. WHO स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि WHO मुख्यालय जेनिवा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. सो हे सर्व पॉईंट्स तुम्हाला इथे काय ठेवायचे आहे, लक्षात ठेवायचे आहे. तर मित्रांनो, हे लेक्चर कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि खरोखर जर तुम्हाला लेक्चर चांगलं वाटलं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की खरंच यामागं खूप मेहनत आहे, तर तुम्ही प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा. लवकरच नेक्स्ट मंथ घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.